श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. एकदा रमण महर्षींच्या हाताला फोड आला. तपासणी करण्यासाठी एकदा डॉक्टर आले. ते म्हणाले बायोप्सी करायला पाहिजे. आणि बायोप्सीमध्ये कॅन्सर निघाला. डॉक्टर म्हणाले याचं ऑपरेशन करावं लागेल. त्यावर रमण महर्षी शांतपणे म्हणाले, अहो, हा फोड जर मला न्यायलाच आला असेल तर तुम्ही मला काय वाचवणार. म्हणजे बघा, ज्ञानी माणूस, आत्मज्ञानी माणूस कॅन्सरचा फोड होऊन सुद्धा किती शांत राहू शकतो आणि आलेल्या परिस्थितीचा कसा स्वीकार करू शकतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. अज्ञानी माणूस मनामध्ये नको त्या कल्पना निर्माण करतो आणि त्या कल्पना प्रत्यक्षात उतरत नाहीत आणि मग त्यामुळे तो जास्त दुःखी होतो. भगवंताने सुद्धा इतकं दुःख दिलं नसेल इतकं आपण आपल्याच कल्पनांनी ते निर्माण करतो. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या काम आणि क्रोध या दुर्गुणांना आपल्याच अविद्येने, आपल्याच अज्ञानाने पोसलं आहे. का? कारण आपण भलत्याच कल्पना करत बसतो. आपण काय करतो, असा जर फोड आला तर ह्या हॉस्पिटलला जा, त्या हॉस्पिटलला जा, इकडं जा, तिकडं जा, धावाधाव करतो, पैसे खर्च करतो, वेळ खर्च करतो, ऑपरेशन करून घेतो. इतकं सगळं होऊन सुद्धा तो कॅन्सर काही जात नाही, संपत नाही आणि एक दिवस आपला जीव जातो. म्हणजे हे सगळं होणारच असतं. मग धावाधाव कशासाठी करायची. आणि म्हणून रमण महर्षी किती शांतपणाने डॉक्टरांना म्हणाले, अहो, हा जर मला न्यायासाठीच आला असेल तर आम्ही याला कसं वाचवू शकणार. आणि म्हणून आपण शांतपणे या सगळ्या गोष्टी सहन करायला शिकलं पाहिजे. ज्ञानी माणसं हे करू शकतात आणि अज्ञानी माणसं आपण बरे होऊ ही कल्पना करून नको ती धडपड करत बसतात. आणि कॅन्सरचा पेशंट तसाही वाचत नाही, हेच खरं. आपण काय करतो, हे सगळे उपचार करून त्याचं मरण 4-5 वर्ष पुढं ढकलतो, इतकंच. पण आज उद्या जो मरणार असतो तो 4-5 वर्षांनी मरतोच ना. आणि तसाही विचार केला तर या जगामध्ये कायम कोण राहणार आहे. हो, कधी ना कधी आपल्याला मरण येणारच आहे. कधी ना कधी आपण मरणारच आहोत. मग मरणाला इतकं घाबरायचं कारणच काय, नाही का. जे काही होतं आहे ते होऊ द्या म्हणायचं. त्यातून आपण जर जगणारच असू तर कुणीही आपल्याला मारू शकत नाही. आणि मरणारच असू तर कुणीही आपल्याला वाचवू शकत नाही. या दोन्ही गोष्टी अत्यंत सत्य आहेत, खऱ्या आहेत, नाही का. मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूरे खुदा होता है, असं एका सुंदर हिंदी शेरमध्ये म्हटलेलं आहे. ते म्हणतात, आपण कितीही जरी एखाद्याचं वाईट चिंतलं, एखाद्याचं कितीही जरी वाईट करण्याचा प्रयत्न केला तर भगवंतच जर ज्याला वाचवणार असेल, ज्याची काळजी घेणार असेल तर त्याचं कुणीही काहीही कधीही वाकडं करू शकत नाही. आणि याचं सुंदर उत्तम उदाहरण म्हणजे भक्त प्रल्हाद. त्याच्या वडिलांनीच, म्हणजे जो राक्षसी प्रवृत्तीचा होता हिरण्यकश्यपू, किंवा राक्षसच जो होता, त्या राक्षसाने आपल्या मुलाला किती त्रास दिला, किती प्रकारे छळ केला, तरी देखील त्याला काहीही झालं नाही. का? कारण काळजी घेणारा भगवंत जर असेल तर आपण कुणीही त्याचं काहीही करू शकत नाही.
आणि जर भगवंतानीच आपल्याला मारायचं ठरवलं असेल तर आपण कितीही उपाय करा, कितीही दवाखाने बदला, कितीही डॉक्टर बदला, कितीही पैसा खर्च करा, कितीही औषधोपचार करा, कितीही ऑपरेशन करा, तरी तो पेशंट वाचत नाही. आणि म्हणून काम क्रोध रूपी या दुर्गुणांना पोसण्याचं काम ही अज्ञानरूपी किंवा अविद्यारूपी दाई करते, असे इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. रजोगुण मानसीचे असं जे म्हटलंय त्याचं कारण असं आहे की जेव्हा मनामध्ये सत्वगुण उफाळून येतो तेव्हा मन शांत असतं, स्थिर असतं, समतोल असतं. परंतु मनामध्ये जेव्हा रजोगुणाचं प्राबल्य येतं तेव्हा हे दुर्गुण आपल्या मनामध्ये शिरकाव करतात. आपल्यामध्ये प्रत्येकामध्येच हे तीनही गुण असतातच. रजोगुण मानसीचे असं ज्ञानेश्वर महाराज का म्हणतात? कारण आपण सर्वसामान्य मंडळी, संसारी मंडळी ही रजोगुणाने युक्त असतो आणि रजोगुणामध्ये काम आणि क्रोध या दोन भावना अतिबलाढ्य असतात, अति प्रचंड स्वरूपामध्ये असतात. तमोगुणामध्ये हालचाल नसतेच तर जडत्व असतं आणि रजोगुणामध्ये गती असते. आणि म्हणून रजोगुणी माणसं ही तमोगुणी माणसांपेक्षाही काही काही वेळेला घातक ठरतात. कारण तमोगुणी माणूस तितकासा गतिमान नसतो, तो शांत असतो, जडत्वाने भरलेला असतो, पडून असतो. पण रजोगुणामध्ये गती असते आणि सत्वगुण साधू म्हटला की तो शांत, प्रसन्न, आनंदी असा असतोच असतो. तर प्रत्येक माणसामध्ये जरी हे तीन गुण असले तरी सज्जन प्रवृत्तीचे, साधू प्रवृत्तीचे, सत्प्रवृत्तीची जी माणसं असतात त्यांच्यामध्ये सत्वगुणाचं प्राबल्य आपल्याला दिसून येतं. आपण सर्वसामान्य मंडळी रजोगुणामध्ये वावरत असतो आणि वाईट प्रवृत्तीची, हीन काम करणारी, वाईट वागणारी ही तमोगुणी माणसं असतात. आता मनाचं समत्व जे आहे ते सत्वगुण सांभाळतो आणि म्हणून रजोगुणी माणसामध्ये रजोगुणाचं प्राबल्य जास्त असल्यामुळे त्याला कामवासना, भोगवासना जास्त असतात. आणि जेव्हा त्याच्या या वासना तृप्त होत नाहीत त्यावेळेला तो अशांत होतो, भडकतो, रागावतो, क्रोध त्याला गिळंकृत करतो. जेव्हा त्याच्या कामवासना शांत होतात, संपतात, तेव्हाच तो शांत होतो. म्हणून रजोगुणी माणसाच्या मनामध्ये या कामवासनेबद्दल किंवा इतर वासनांबद्दल कल्पना रचण्याचं, कल्पना करण्याचं कार्य सतत चालू असतं. आपल्या सुखाच्या कल्पना बदलत जातात आणि जर आपल्या वासनांची तृप्तता झाली नाही तर माणूस वेड्यासारखा वागू लागतो. घर, दार, गाडी, बंगला, हे पाहिजे, ते पाहिजे, घरामध्ये अमकं हवं, तमकं हवं, या सगळ्या अवास्तव कल्पना आहेत, अशाश्वत कल्पना आहेत. या सगळ्या गोष्टींनी सुख मिळतं असं आपल्याला वाटतं, हाच मुळी भ्रम आहे. आणि म्हणून रजोगुणी माणसं सगळं मिळून सुद्धा, सगळ्या गोष्टी असून सुद्धा दुःखी असतात, असमाधानी असतात, अतृप्त असतात.
त्याचं कारणच हे आहे. कारण अपूर्ण गोष्टी, अशाश्वत गोष्टी तुम्हाला शाश्वत सुख किंवा कायमचा आनंद कसा बरे देऊ शकतील. आणि म्हणून जी सत्वगुणांची माणसं असतात ती या सगळ्या काल्पनिक गोष्टींपासून दूर राहतात आणि खरं सुख हे आत्मसुख माझ्याच आतमध्ये आहे आणि ते मला मिळवायचं आहे आणि यासाठी ते प्रयत्न करत असतात. आणि खरं सुख शोधण्यासाठी, आत्मसुख प्राप्त करण्यासाठी ते साधना करतात, तपश्चर्या करतात आणि कधी ना कधी ते आपल्या मुक्कामापर्यंत जाऊन पोहोचतात. कधी ना कधी त्यांना त्या शाश्वत सुखाचा, आत्मसुखाचा लाभ होतो. हाच खरा आपला जीवन प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये आपण सर्वजण आहोत आणि आपल्या सर्वांनाच त्या आत्मसुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे, आत्मसुख मिळवायचं आणि त्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आता आपण पुढची ओवी बघूया. ओवी क्रमांक 244. हे रजाचे कीर जाहले, परी तमासी पढियंते भले, तेणे निजपद या दिधले, प्रमाद मोह. आता इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, रजोगुणातून आपल्या मनामध्ये भलत्याच कल्पना आणि नको त्या आवडीनिवडी निर्माण होतात आणि त्या जेव्हा तमोगुणामध्ये येतात तेव्हा मग या जगामध्ये प्रमाद आणि मोह यांचं साम्राज्य निर्माण होतं. माणूस चुकीने वागू लागतो आणि विपरीत कल्पना करून नको त्या गोष्टी घडवून आणण्याच्या प्रयत्नामध्ये तो राहतो आणि या संपूर्ण जगावर मालकी गाजवण्यासाठी, सत्ता गाजवण्यासाठी तो धडपडत असतो. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे रजाचे कीर जाहले, परी तमासी पढियंते भले, तेणे निजपद या दिधले, प्रमाद मोह. ते म्हणतात की रजोगुणातून निर्माण होणाऱ्या या कल्पना जेव्हा तमोगुणांनी व्याप्त होतात तेव्हा या जगावर प्रमाद आणि मोह यांचा सत्तारूपी शिरकाव करून संपूर्ण जग बळकावण्याचा प्रयत्न करतात. भगवान श्रीकृष्ण या सगळ्या गोष्टींना आसुरी गुण असं म्हणतात, आसुरी संपत्ती असं म्हणतात. जेव्हा माणसाला प्रमाणाबाहेर पैसा आणि सत्ता मिळू लागते त्यावेळेला जणू काही डास ढेकून मारावे अशा पद्धतीने ते माणसांची हत्या करतात आणि आसुरी संपत्ती मिळवण्यासाठी धडपड करतात. अशा प्रकारे जेव्हा समाज अधःपतित होतो त्यावेळेला माणसाचं कर्तेपण लटकं पडतं. सरकारपुढे, शासनापुढे आपण सगळे कमी पडतो. आपण काहीच करू शकत नाही. सारा समाजच असा गोंधळून जातो, घाबरून जातो. कारण शासन करते सरकारच जर असं तमोगुणांनी आणि रजोगुणातून निर्माण होणाऱ्या या भलत्याच कल्पनांनी आसुरी संपत्ती बळकावण्यासाठी जर प्रयत्न करू लागलं तर तुम्ही आम्ही सामान्य लोकांनी जायचं कुठं आणि आपल्या मनातली ही व्यथा सांगणार तरी कुणाला. कारण ज्यांनी आपलं संरक्षण करायचं आहे, ज्यांनी आपली काळजी घ्यायची आहे ते सरकार आणि ते शासनच
जर अशा पद्धतीने आपल्याला त्रासदायक होऊ लागलं, आपल्याला अस्वस्थ करू लागलं, मनाची अवस्था डळमळीत करू लागलं, तर आपण सर्वसामान्यांनी जायचं कुठं आणि सांगायचं कोणाला? गोपाल कृष्ण भगवान की जय.